बघू शकता ही आहे आपली भाकरी. आकार बघा भाकरीचा, विशेष आकार आहे ना, एकदम पद्धतशीर बघा. आता ही आपली याची चपात फाटते इकडून आणि ही म्हणजे परफेक्टली पडते. आणि ही भाकरी आपली विषय काय विषय काय विषय काय विषय काय सुकली ना. आज पुन्हा एकदा आपण किचनमध्येच आहोत. किचनमधून मी परत एक नवीन व्हिडिओ आपल्या तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर गेले व्हिडिओ की म्हणजे कालची व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल तर नसेल बघितली तर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आजची व्हिडिओ आहे थोडी वेगळी आहे आणि बऱ्याच काय म्हणतात त्याला, आता मी जेव्हा इकडे राहायला आलो त्यावेळी माझा एक मोठा प्रॉब्लेम होता की रेग्युलर भात किती खाणार. तर मग काहीतरी करायचं होतं आणि मग ते विषय होता. मग माझ्या काय चपाती वगैरे करतोस काय. मग त्यानंतर आहे ना मी चपाती ट्राय करण्याचा प्रयत्न केला. ओके, चपाती ट्राय करण्याचा प्रयत्न केला पण चपाती काही आपल्या बसकी पाहत नव्हती. म्हणजे चपाती मला फार अशी येते पण अशी फार काही जमली नाही. त्यानंतर मग मी ट्राय करण्याचा प्रयत्न केला भाकरी. ओके, तर भाकरी मी ट्राय करायचं शिकलो. ते कधी तुम्हाला सांगतो की मला भाकरी येत नाही असं नाही, येते ठीकठाक येते, मी खाऊ शकतो एवढी येते मला. आणि तीच आता आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आजचा विषयाचा म्हणजे व्हिडिओचा विषय आहे की भाकरी या ठिकाणी. तर तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी मी जेव्हा ह्या तव्याची पण एक वेगळी स्टोरी आहे. तर हा तवा आहे ना, मी जेव्हा रूमला राहतो माझ्याकडे तवा नव्हता. मग मी मार्केटमधून जाऊन हा तवा आणला. ओके, हा आता थोडासा घासून वगैरे तो जरा हे झाला आहे पण आधी असं पूर्ण ब्लॅक होता. आणि जेव्हा मी आणला तेव्हा घरी मी सांगत नव्हतं आणि मी शिकायचंच होतं मला असं, त्यामुळे मी जाऊन तो आणला आणि असं तो पूर्ण हे होता. आता तो थोडा घेऊन झाला आहे. तर तो मी पहिला तवा आणला. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता पीठ मळणार आहोत. माझ्याकडं वेगळी अशी परात नाही आहे त्यामुळे पीठ ह्याच्यात मळणार आहोत. याच्यामध्ये ती भाकरी अशी आपण बनवणार आहोत. इकडे पक्कड आहे. आणि आपल्याला भाकरी म्हणजे मी कोकणातला असल्यामुळे आपल्याकडं मोस्टली भाकरी ही तांदळाचीच असते. ज्वारी वगैरेच्या भाकऱ्या मला आवडतात, ज्वारीची भाकरी आवडते किंवा नाचणीची भाकरी आवडते, पण तांदळाची भाकरी इज द लहानापासून आम्ही तेच केलेलं आहे की भाकरी कशी काय म्हणजे अशी हातात घेतली की अशी हातातून बोटच अशी वरती याची भाकरी खाली पडून जायची. तर असे वेगवेगळे अनुभव होते. तर आता आज मी जास्त न बोलता पहिल्यांदा तुम्हाला दाखवणार आहे कशी प्रकारे मी भाकरी बनवतो. आणि ही माझी स्टाईल आहे. एक दोन गोष्टी मी प्रत्येक मिक्स सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी बनवायला जो शिकलेलं आहे. ठीक, ते बघा हे आहे, हे तांदळाचं पीठ आहे. हे बघा हे लिहिलं आहे मी त्यावरती तांदळाचं पीठ. हे जाईल तो तांदळाचं पीठ आहे. आणि त्यात आपण याच्यामध्ये घेणार आहोत आता मी पहिल्यांदा गॅस पेटून घेतो थोडा, कारण काय मला पण एवढा हे नाही, पण मला गॅस का पेटून घेतला जेणेकरून तवा आहे थोडा गरम होते. आपण पहिली पीठ मळून ते असं पुसतो टाईम जाणार आहे त्याला पीठ. आता मी किती पीठ घेतलं आहे ना याचा मला अंदाज नाही आहे. आपलं अंदाज म्हणजे आता ते मी असं काही माझ्याकडे असं वेगळं काही प्रमाण नाही. आपलं दोन असं शिकवून हे भरपूर भरून घेतले, त्याच्या अंदाजे 3-4 भाकऱ्या होतील असा अंदाज आहे मला. आणि एकदाच काम करून घ्यायचं की मळून घ्यायचं ते एकदाच असे
जरासं पाणी टाकलंय त्यात आणि थोडासा आपलं जरा समजून घ्यायचं. माझ्या आईच्या करते की म्हणजे असं ते भिजवून वगैरे ते बनवतात. पण आपल्याला एकदाच पहिले पीठ बनवायचं, जसं चपात्यांचे गोळी बनवतो तसंच आपण हे करायचं. इकडे तुम्ही बघू शकता आता आपलं झालेलं आहे बरं. आणि मी या कढईतच का घेतलंय पीठ मळायला, ते जरा कढईत व्यवस्थित मळता येतं, ताटात मळता येत नाही असा विषय. आणि एवढं झालेलं आहे. आता ह्याचे पहिले तर बघू किती गोळे होतात ते. तर ह्याचे मला वाटतं 1 2 3 4, हा थोडा छोटा झाला आहे पण 4 होते. ही पहिल्यांदा गोळे बनवून घ्यायचे आणि नंतर मग पीठ मळायचं, म्हणजे नंतर भाकरी बनवायची नाही का. तर हे आयडिया ही मला बबलीने दिला होती की ही बबली ना बऱ्याचदा मी असं त्यांच्याकडे जायचो. तर ही बबली ना अशी हे करत असेल, काय म्हणतात त्याला, टी व्ही बघता नाही ना पीठ मळत असेल. म्हटला बबली तू अशी कशी घेतली, काय म्हणतो त्याला की आधीच पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि नंतर मग डायरेक्ट हे करायचे. तर म्हटला ठीक आहे, असे पिठाचे गोळे करून घ्यायचे. आणि ना ही ह्याच्यानंतर आहे ना, ती आमची आई आहे ना, माझी आई असं करते. ओके, असं म्हणजे समजा मोठा पिठाचा गोळा असेल तर हा 2 एकत्र करतो गोळे, असं काहीतरी करते, असं ओके. असं झालं की कसं करते, असं करते नाही, काहीतरी चुकता येतं. असं करते त्यानंतर असं जरा हे करून इथला पिठाचा गोळा काढून टाकते. मग हा असं झाला. मग असं झालं की असं येऊन परत आणखी असं गोल पिठाचा गोळा झाला. गोल झाला गोळा, पण तसंच आता तो दे मला एवढं काही जमत नाही, पण झालं. ओके, पिठाचा गोळा बघा. आता फायनली आपले 4 पिठाचे गोळे झालेले आहेत. आपला अंदाज आहे तसा की अपना अंदाज अपना ऐसा कुछ तो है. आता जरा ताटाला पाणी आहे, तर मी काय करतो, जरासं पीठ टाकतो याच्यात सरसं आणि जरा पिठानंच हे करून घेतो जरा. ही आयडिया माझ्या आईची आहे. हे मी आईच्याकडून बघितलेलं असं करताना. ओके, आणि आता मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपलं तवा तापलेला आहे. आता मी पहिलं भाकरी बनवायला घेतो. तर ती कसे माहिती आहे, जर फसली तर माझा मोठ्या प्रमाणात पचका होणार आहे. पण वाटत नाही मला पचल, ते हे होईल. तर असं मी घेतो. त्यानंतर इथे ही हातातच अशी मोठी करायची स्टाईल आहे ना, ती बंटीच्या मम्मीची आहे. ते आहे ना, असे तो हातातच आहे ना, अशी मोठी करतो भाकरी. ओके, असं तर ही बऱ्यापैकी असं गोळा करायला. त्यानंतर असं ही स्टाईल आहे ना, ती आमच्या आईची आहे. सगळेच बऱ्यापैकी असं करतात. पण काही जण आहेत ना, मला ते यूट्यूबवरती मी बघितलं होतं. आता असं ना, हे ना हे ह्या हातानं करत होते, तर मी पण असं बघितलं वगैरे नकून. पण आहे ना, तो इकडं चालत चिकटतो पीठ आपल्या हाताला. तसं मला वाटतं पीठ थोडं कमी घातलं. ओके, तर परत असं टाकून
येते काही गोलाकार माहीत नाही. आलाय थोडं थोडंसं आलाय. झाली बऱ्यापैकी. ओके झाले. आता ही आहे ना, मी जेव्हा पहिल्यांदा भाकरी जेव्हा बनवली ना, तेव्हा ती अशी म्हणजे हातातून आहे ना पडायची आणि मला हातात घेताच येत नव्हती. तर नंतर ही स्टाईल आहे ना, ही बबलीची आहे. म्हणजे ही अशी भाकरी घ्यायची. अशी सोडायची म्हणजे परफेक्टली पडते. जरा गॅस कमी करून घेतो. तवा जरा जास्त तापलाय आणि यात तव्यावरती पाणी लावायचं. भाकरीवरती, तव्यावरती नाही. ओके आता थोडा गॅस परतो आणि मला घाण सवय. आता थोडं ही भाकरीची हे करू लगेच. तर चालेल की लगेच ती पलटायची आपल्याला. अशी तवा जरा जास्त तापला आहे त्यामुळे तोपर्यंत आपल्याला आता दुसऱ्या ही शिजेल भाकरी हे होते परंतु आपल्याला लगेच दुसऱ्या भाकरी तयारी करायची. जेणेकरून ही भाकरी आपण काढून झाली की लगेच आपल्याला ती टाकता येईल. तसंच सेम मी जरा असं झालं ठेवलं. फटाफट काम फत्ते से. नंतर असंच चिकटायला लावता हाताने. ही दुसरी भाकरी शेकते तोपर्यंत आपली भाकरी रेडी तयार झालेली आहे. भाकरी जरा आपल्या तव्याच्या त्यामुळे फुगणार नाही. त्यानंतर ही भाकरी काढली मी आणि ही भाकरी आपली विषय काय फुगली ना. भाकरी एकदम अशी एकदम फुगलीच पाहिजे. तर भाजलेली आहे बऱ्यापैकी. असं कोपरी भाजून झालेली पाहिजे भाकरी. आता आपण ही लगेच दुसरी भाकरी टाकली. ओके बघू शकता ही आहे आपली भाकरी. आकार बघा भाकरीचा विषय सोडा. आकार आहे ना एकदम पद्धतशीर बघा. आता ही आपली दुसरी चांगली भाकरी बनवायची बघा. आता ही जरा ही एकदम चकाचक आलेली आहे भाकरी त्याच्यापेक्षा. तर ते फुगल इकडे ना हे झाले लवकर भाजले जात नाही. तो माझ्याकडे एक दुसरा तवा होता पण तो आई आणलेला तो काय मला त्यात असं खोलकट तव्यामध्ये काही जमलं नाही करायला.
ही माझ्या म्हणजे आई बोलतो मी तिला, ती काकी आहे माझी ती, पण आई आहे, आई बोलतो मी तिला. तर तिला ना मी कधी असा काय म्हणतात त्याला, भाकरी बसताना तिला असं मी ना कधी पलेटाचा वापर करताना बघितलं नाही. ती आहे ना नेहमी अशी भाकरी आहे ना, काय म्हणतात त्याला, आईच्या नुसतं अशी काय म्हणतात त्याला, असं ना पिठाने करायची. बाकी इतर वेळी अशी ती हातानंच अशी करे. मला तर हाताला चटके बसतात ते, पण ती अशी करायचं. आता हे मी परत आता आपण फुगवून दाखवतो तुम्हाला. अरे जायला फुक थोडंसं केलं. जेवायला आपल्या इकडे असं आहे, भाजी आहे वाटाण्याची आणि भाकरी आहे. तर भाकरी आता बनवून झालेली आहे. आणि ही व्हिडिओ कशी वाटली ती मला नक्की सांगा, कारण काय ही मला पर्याय नव्हता, शिकायला लागणारच होतं, त्यामुळे मी शिकलो. आणि मला बऱ्यापैकी म्हणजे मी खाऊ शकेन या एवढी तरी मला तरी जमायला लागली. आपल्याला चपात्या काय फारच जमत नाही, पण भाकरी ठीकठाक बनवते ते. अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्यासाठी घेऊन येणारच आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ठोको राईट ठोको. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. चलो टाटा आणि बाय बाय.